अजब प्रेम की गजब कहाणी. मंडळी, या नावाचा खरं तर एक रोमॅन्टिक आणि कॉमेडी असलेला बॉलिवूड चित्रपट आहे. पण हे वाक्य आता एखाद्या विचित्र आणि अनपेक्षित लव्ह स्टोरीसाठी आपल्याकडे वापरलं जातं. आता अशाच एका विचित्र घटनेची जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. कुणी कल्पनाही करणार नाही अशा या अजब प्रेमाच्या गजब कहाणीची स्टोरी ऐकून प्रत्येक जण हैराण झालाय. जळगावात एका विवाहित महिलेनं पळून जाऊन तिच्या प्रियकरासोबत दुसरं लग्न केलंय. आता तुम्ही म्हणाल, ही तर अलीकडे नॉर्मल गोष्ट झाली आहे. पण संबंधित महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं जो टायमिंग साधलाय आणि त्यानंतर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये, तो घटनाक्रम ऐकून तुम्ही खरंच डोक्याला हात लावाल. त्या महिलेच्या पोटच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या 7 दिवसांवर आलेला होता. घरात सगळीकडे या कार्यक्रमाची धामधूम सुरू होती आणि अशा परिस्थितीमध्ये लेकीच्या साखरपुड्याची तसंच लग्नाची तयारी बाजूला ठेवून आईनं थेट आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं लग्न सुद्धा उरकलं. दरम्यान घरात साखरपुड्याची लगबग असताना आई अचानक गायब झाल्यानं कुटुंब आणि नातेवाईकांची तारांबळ उडाली. पण मग हे सगळं कांड उघडकीस कसं आलं, हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर काय घडलं, सगळा घटनाक्रम या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, हा धक्कादायक प्रकार शनिवारी 6 जूनला जळगावच्या जामनेर शहरात उघडकीस आला. त्यापूर्वी शहरातील एका भागात राहणाऱ्या कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. गुरुवारी 11 जूनला मुलीचा साखरपुडा आयोजित केल्यानं घरात नातेवाईकांची लगबग सुरू होती. या कार्यक्रमासाठीची सगळी खरेदी होऊन तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. अशातच साखरपुडा 7 दिवसांवर आलेला असताना मुलीची आई कोणाला काहीही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झाली. ही गोष्ट कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ठिकठिकाणी त्या महिलेचा शोध सुरू केला. तिच्या मैत्रिणी, बाहेरची मंडळी, इतर नातेवाईक आणि ओळखीतल्या सगळ्यांकडे तिची चौकशी करण्यात आली. पण त्या महिलेचा कुठेही पत्ता लागत नव्हता. ती सुरक्षित आहे की नाही या बाबतीत सुद्धा कुटुंबियांना काळजी वाटत होती. महत्वाचं म्हणजे तिच्याशी सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, पण तिचा मोबाईल बंद असल्यानं कुटुंबियांची चिंता वाढत चालली होती. दरम्यान नवरी मुलीची आई बेपत्ता झाल्यावर 24 तास उलटून गेल्यानंतर एका व्हॉट्सअप स्टेटसने सगळं प्रकरण लक्षात आलं. घरामधून गायब झालेल्या त्या महिलेनं तिच्या प्रियकरासोबत दुसरं लग्न केलं होतं. तसे लग्नाचे फोटोज प्रियकरानं स्टेटसला अपलोड केले होते. या फोटोमध्ये ती महिला आणि प्रियकर दोघेही वधूवराच्या वेशात दिसत होते. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून फोटो काढले होते. काही ओळखीच्या लोकांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ महिलेच्या कुटुंबियांना ही माहिती दिली. ते फोटो सुद्धा दाखवले. मग काय, हा सगळा प्रकार पाहून महिलेच्या कुटुंबियांना धक्काच बसला. नवऱ्याला तर पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. लेकीच्या साखरपुड्याआधीच आईनं नवीन संसार थाटल्याचं पाहून मुलगी आणि तिच्या वडिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ही बातमी गावात, शहरात आणि नंतर पूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संबंधित कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही. विशेषतः उपवर मुलगी आणि तिच्या वडिलांना समाजातील वेगवेगळ्या चर्चांना सामना करावा लागतोय. तसंच आता मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावर या घटनेचा काय परिणाम होईल याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या सगळ्यात हतबल झालेल्या पतीनं अखेर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समाज माध्यमांवर वेगानं पसरत असल्यानं कुटुंबाची बदनामी होत असल्याची व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली. साहेब, अवघ्या 5 दिवसांवर माझ्या मुलीचा साखरपुडा आहे. अशातच पत्नीनं हे पाऊल उचलल्यामुळे समाजात आमची प्रचंड नाचक्की होते. त्यामुळे मोबाईलवरून ते लग्नाचे फोटो आणि व्हॉट्सअप स्टेटस तात्काळ काढायला सांगा, अशी विनंती त्या महिलेच्या पतीनं पोलिसांकडे केली. त्यावर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीनं पाऊल उचलली. पोलिसांनी त्या महिलेच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्याला व्हॉट्सअप स्टेटसवरून ते लग्नाचे वादग्रस्त फोटो लगेच काढायला सांगितले आणि योग्य ती कायदेशीर समजही दिली. याशिवाय सोशल मीडियावरून कोणाच्याही भावना दुखावतील किंवा मग सामाजिक वाद निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत, अशा सूचना इतरांनाही देण्यात आल्या. परिस्थिती बिघडू नये म्हणून दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय. तर मंडळी, त्या महिलेनं तिच्या सहमतीनं हे सगळं घडून आणल्यामुळे पोलिसही या प्रकरणात जास्त काही करू शकले नाही. सध्या तरी या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडल्याची माहिती समोर येते. पण पुढे या प्रकरणात काही ट्विस्ट निर्माण होतो का ते पाहणं आता महत्वाचं असेल. तर दुसऱ्या बाजूला आता त्या महिलेच्या मुलीचा साखरपुडा नियोजित वेळेनुसार पार पडणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात या विचित्र आणि अजब लग्नाची गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. पोटच्या लेकीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असताना तिची आई स्वतःच नवरी झाली.
आणि तिने प्रियकरासोबत लग्न केलं। ही विचित्र घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे। आपल्या घरात कुटुंबात नेमकं काय घडतंय याकडे बारकाईने लक्ष देण्याची वेळ आल्याचं आता बोललं जात आहे। बाकी जामनेर तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या 2 महिन्यात मुलींना पळून नेणं किंवा मग जोडप्यांनी पळून जाणं अशा 28 प्रकरणाची नोंद पोलिसांकडे झालेली आहे। तर नोंद नसलेली अनेक प्रकरणं असण्याची शक्यता वर्तवली सुद्धा जाते। दरम्यान समाजात चिंता व्यक्त करायला लावणाऱ्या अशा घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं त्या संदर्भात या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।